सकाळचे 8:15 झाले. आई स्कूलला गेला नाही, बसला इथं. सोबत बाहेर ऊन निघत आहे, काम काहीच नाही. सगळं घर विचित्रासारखं आहे. किचनही तसंच. आता मी सगळं व्यवस्थित करते. तर चला फ्रेंड्स, हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे तर सगळं मस्त आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे आता आयू आज स्कूलमध्ये नाही गेला, कारण पीयूचं प्रोजेक्ट होतं ती गेलेली, पण आयूचं काही प्रोजेक्ट नव्हतं, त्याच्यामुळे त्याला सुट्टी होती. आणि त्याचबरोबर आयू आहे टी व्ही पाहत. ना मी आता लगेच किचनमध्ये आलेली आहे. आता सुरुवात कुठून करायची, तर ती किचनमधनं मी आता वरण भाताचं कुकर लावून देते, वरण आणि भात, आणि सोबत एकीकडे गॅसवर भाजी ठेवून देते, म्हणजे तिन्ही गॅस पॅक होतात. तेच हळूहळू शिजत राहतात. तोपर्यंत मी इकडे माझे भांडे वगैरे आहेत ते पूर्ण क्लीन वगैरे असे करून घेते. म्हणजे अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन चालतं. आणि रोज घर थोडं साफसूफ असतं, कारण पिऊ स्कूलमध्ये जाताना साफसूफ करून जाते. तेवढी वाटलं तर कधी नाही तर कधी नाही, म्हणजे साफसूफ म्हणण्यापेक्षा फक्त ती आवरसावर करून जाते. ज्या जागेवरचं त्या जागेवर वस्तू ठेवून जाते. समोरचा हॉल वगैरे क्लीन करते. त्यानंतर बाकी सगळं मीच करते. तर आयू काही करत नाही. आयू फक्त टी व्ही पाहत बसते, किंवा मग आता खेळायला जाते, की आता पतंगीचे दिवस सुरू आहे तर पतंग. बस आता मी इकडे स्वयंपाक करत आहे. स्वयंपाक करता करता मला जसं सुचतं तसं मी पटपट करण्याचा प्रयत्न करते. तर आता इकडे पूर्ण भात वगैरे, म्हणजे तिन्ही गॅस पॅक केलेल्या. सोबत माझी झाली होती इच्छा चाय प्यायची, तर म्हटलं आधी पहिली चाय मांडून घ्यावं, आणि त्यानंतर मग बाकीचे म्हणजे जे काम आहेत ते करून घेते. तर सकाळची खूप धाकधूक सुरू होते. आयूला पाहिजे राहते दूध, पियूच्या पप्पांना पाहिजे राहते चाय आणि काळी चाय, आणि मला पाहिजे राहते दुधाची चाय. अशा प्रकारे ते आमचं चालतं. त्याच्यामुळे एका वेळेस चाय मांडायलाच आम्हाला कितीतरी वेळ होऊन जातो. आणि सकाळी आज पिऊला तसा टिफिन न्यायचा नव्हता. असंच काहीतरी, म्हणजे भाजीपोळी नव्हती न्यायची, तिला असंच काहीतरी पाहिजे होतं. तर मी तिला रात्रीच भिजवून ठेवले होते पिऊनीच साबुदाणा, आणि तोच बनवला मी. साबुदाणा बनवला, तिचा टिफिन पॅक केला, ती गेली स्कूलमध्ये. तिच्या पप्पांनीच नेऊन सोडलेलं, आणि आयू राहिला घरी. तर आयूचं आता इकडे करत आहे भांडे वगैरे जे रात्रीचे आहे. आता मला रात्रीचे भांडे घासायचे आहे, पण जे म्हणजे घासलेले ऑलरेडी भांडे आहेत त्याची व्यवस्थित ठेवून देते मी. आणि इकडे मी सांगितल्याप्रमाणे गॅस इकडे सुरू ठेवते, भांडे लावत आहे. त्याचबरोबर तर कुकरची झाली आहे सिटी, आणि मी केलं आहे चिमणी सुरू, तर त्याचा भरपूर आवाज आहे. आणि त्याचसोबत आता मला वरणाला तडका द्यायचा आहे. तर मी बनवणार आहे साधं वरणच, कारण सकाळच्या टायमाला मी जास्त करून, म्हणजे एखादी सुकी भाजी असते ती कोणतीही असो, रोजची वेगवेगळी असते मात्र, आणि सकाळ संध्याकाळ वेगळी भाजी बनवली जाते. कारण मुलं तर 2 टाईमची डाळ खाऊन घेतात, त्याच्यामुळे डाळ मी थोडीशी 2 टाईमचीच बनवते, आणि त्याला बिलकुल साधा तडका देते, जेणेकरून सायंकाळी बनवायची राहील तर त्याला पालक वरण म्हणून मी सेकंड तडका देते. अशा प्रकारे चालतं. आणि हा बघा, हा व्हिडिओ आहे आता जवळपास 6:45 होत आहे, आणि हा व्हिडिओ आहे सायंकाळचं. सायंकाळी मला जायचं होतं वानाला. आमच्या साईडच्याच काकूकडे त्यांनी वानाला बोललं होतं, तर त्यांच्याकडे वानायला जायचं होतं, आणि तिथे होता नाश्ता. तर नाश्त्यामध्ये छान होतं, खारा चिवडा, सोबत चणे, तिळगुळाचे लाडू, म्हणजे भरपूर होतं. आणि मेन म्हणजे मी तर खाल्लं, त्याचबरोबर त्यांनी मला बांधूनसुद्धा दिलं, की घरी घेऊन जा, मुलं खातील म्हणून. आणि मग त्यानंतर मी इथे स्वयंपाक बनवलेलाच होता, कारण स्वयंपाक बनवूनच मी गेलेली होती. तर मी इथे छान पातळ छान भाकरी बनवलेल्या. रोज थंड्या पाण्याने बनवते, पण मात्र आज गरम पाण्याने छान झाल्या होत्या. इथे बघा वरण आहे, आणि त्याचबरोबर भात झालेला, वरण, आणि शेंगाची भाजी बनवलेली होती. हे आहे पत्तागोबीची भाजी, सकाळची शेंगाची होती. आणि नेक्स्ट डेला मला भरीत बनवायचं आहे, ते सुद्धा मी रात्री काढून ठेवते.